मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अस्मिता आता सायलीच्या रूमकडे जाण्याचा सारखा प्रयत्न करत असते. सायलीला ही गोष्ट माहीत पडते. ती सारखी नजर आता सारखी अस्मितावर असते. नक्की हिच्या डोक्यात काय शिजते. आता प्रताप हा अस्मिताला म्हणतो, अगं तुझ्या आईला थोडी मदत कर. हा अश्विन म्हणतो, डॅडा तुम्ही कुणाला काम सांगताय? अस्मिता ताईला ती कधी काम करते का? कल्पना म्हणते, मी बरोबर आता तिला कामाला लावते. असं म्हणून ती एका ताटामध्ये लाह्या आणि बत्ताशे काढायला सांगते. तेव्हा विमला ते काम करेल ना, असं आता अस्मिता म्हणते आणि काम करण्याचं पुन्हा एकदा टाळते. रूममध्ये जाऊन मोबाईल कसा घ्यायचा हा प्लॅन खरं तर ती करत असते. तर आता तेथे अर्जुन येतो. अर्जुन आल्याबरोबरच सायलीजवळ बसतो. तो आता सायलीला विचारतो, तू हार करतेस का? असं म्हणून तो तिला एक एक फूल देत असतो. परंतु सायली म्हणते की तुम्ही फूल देईपर्यंत माझा हार पण झाला. असं म्हणून ती त्याच्याकडून काहीच घेत नाही. नंतर सायली आता दाराला तोरण बांधण्यासाठी पुढे जाते, पण तिचा हात तिथपर्यंत पोहोचत नसतो. सगळेजण आता तिच्याकडे पाहत असतात की सायली धडपड करतीये दारावर हार लावण्यासाठी. आता अर्जुन हळूच उठतो आणि लगेच सायलीजवळ जातो. तिथे गेल्यानंतर आता तो लगेच सायलीला उचलून घेतो. घरातील सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो की घरातील सर्वांसमोरच अर्जुनने सायलीला उचलून घेतलं. म्हणून सगळेजण तोंडाला हात लावतात. तर सायली म्हणते, हो हे काय करताय, बघतायत सगळेजण. अर्जुन म्हणतो, अगं तुझा हात पोहोचत नव्हता ना, म्हणून मी तुला उचललं. पटकन लाव बरं हार. असं म्हणून आता तो सायलीला हार लावायला सांगतो. तेव्हा सायली आता हार लावते. तेवढ्यातच पूर्णाजी आता तेथे येतात. त्यांचं लक्ष अर्जुन सायलीकडे जातं. तर अर्जुनने सायलीला उचलून घेतलेलं त्या पाहतात. रागातच त्या म्हणतात की इथे काय चाललं आहे. तेव्हा अर्जुन आता सायलीला पटकन खाली सोडतो. तर आता दुसरीकडे प्रिया ही मनातल्या मनात म्हणत असते, आत्तापर्यंत अर्जुन आणि सायलीचं खोटं आता मोबाईलमध्ये रेकॉर्डसुद्धा झालं असेल की त्यांचं लग्न खोटं आहे. आणि जर असं काही रेकॉर्ड झालं तर खरंच खूप मजा येईल आणि मी लगेच मग पूर्ण आजींना ते रेकॉर्ड दाखवेल. हाच विचार करत आता ती आठवते की घरातील सगळेजण आता हॉलमध्ये बसलेले असतात. कारण प्रिया आणि अस्मिताने आता तो व्हिडिओ हा घरातील सर्वांना दाखवलेला असतो. तेव्हा घरातील सगळेजण खूप संतापलेले असतात आणि अर्जुन सायलीकडे खूप रागात पाहतात. सायली कोणत्या उद्देशाने नक्की घरात आली आहे त्यांना समजलेलं असतं, म्हणून तिला सगळेजण आता स्वार्थी म्हणतात. अस्मिता प्रिया अजूनच घरच्यांना भडकवून देतात. तर आता पूर्णाजी सायलीचा हात पकडतात आणि तिला घराबाहेर काढण्याचं ठरवतात. अर्जुन सुद्धा काही बोलत नाही. तो फक्त सायलीकडे रडत पाहत असतो. पूर्ण आजी म्हणते, मला माहीत होतं तू खोटारडी आहेस, तू स्वार्थी आहेस. तर आता कल्पना म्हणते, मी तुझ्यावर लेकीसारखी माया लावली, अगं तू माझा विश्वासघात केलास. तर प्रताप म्हणतो की सायली मला माहीत होतं तू खोटारडी आहेस आणि स्वार्थी आहेस, फक्त भोळेपणाचा आवानतेस, मनात मात्र कपट आहे. अश्विन म्हणतो, आमच्या भावनांशी खेळताना तुला काहीच वाटलं नाही का सायली? तर पुढे आता विमला म्हणते, बरं झालं अस्मिताताई आणि तन्वीताईंनी तुझं रूप जगासमोर आणलं, आमच्यासमोर आणलं. कारण तू खोटारडी आहेस, तुला या घरात राहण्याचा हक्क नाही. आता घरातील सगळेजण लगेच दार बंद करून घेतात. सायली आता सर्वांनाच म्हणत असते, प्लीज दार उघडं, मला एक संधी द्या. पण आता कुणीही ऐकत नाही. तर आता पूर्णाजी म्हणतात, अर्जुन यापुढे सायलीचा विषय बंद. आता तू फक्त तन्वीबरोबर लग्न करायचं. तेव्हा अर्जुन हो असं म्हणतो. तर लग्नाची तयारी लगेच सुरू करा असं अर्जुन म्हणतो. तेव्हा घरातील सगळेजण खुश होतात. दुसरीकडे प्रिया म्हणत असते की करा करा, लग्नाची तयारी करा. तेवढ्यातच रविराज तेथे येतो आणि तिला भानावर आणत विचारतो, नक्की कसली तयारी करायची आहे? तर प्रिया त्या स्वप्नातून आता जागी होते. तर आता प्रिया लगेच विषय टाळते आणि म्हणते, आज दसरा आहे ना, त्याच्याच तयारीविषयी मी बोलत होते. रविराज म्हणतो, मी पण तुला तेच सांगायला आलोय, अगं अशी लोळत का पडलीस? चल पटकन आवर, मी तुझी वाट पाहतोय खाली. तर आता प्रिया खुश होतच हो म्हणते. मनातल्या मनात आता विचार करत ती म्हणते की पुढच्या वर्षीचा दसरा माझा अर्जुन बरोबरच असणार. असं म्हणून ती पटकन आता आवरायला घेते. दुसरीकडे पूर्ण जिया खूपच भडकतात आणि अर्जुन व सायलीला म्हणतात, तुमच्या प्रेमाची प्रदर्शनं
तुम्हाला चव्हाट्यावर मांडायची असतात का? अर्जुन, तुला तरी लाज वाटायला पाहिजे. म्हणून त्या अर्जुनवर खूपच भडकतात. अस्मिता देखील आता बोलायचा चान्स सोडत नाही. ती म्हणते, पूर्णा आजी, दोघांनीही लाजा टाकल्या आहेत, कारण आपण घरातील सर्वजण इथे असताना यांचं काय सुरू असतं यांनाच माहीत. असं म्हणून ती रागातच आता त्या दोघांकडे पाहते. तर आता अश्विन म्हणतो, मध्ये बोलायची गरज आहे का? त्यावरती आता अस्मिता गप्प राहते. तर पूर्णा आजी म्हणतात की सर्वांनी आपापल्या कामाला जा. तर प्रताप म्हणतो, अश्विन चल आपण आपल्या गाड्यांची पूजा करून घेऊ. तर इकडे सायली अर्जुनकडे तो हार देते. प्रताप ते पाहतो आणि म्हणतो की अर्जुन, तुझ्याकडे वेळ असेल ना तर चल तुझ्या ही गाडीची पूजा करून घेऊ. तेव्हा अर्जुन ठीक आहे असं म्हणतो. तर सायली त्याच्या जवळून लगेच जाते. तर आता कुणाचंही लक्ष नसताना अस्मिता लगेच नजर चुकवून सायलीच्या रूममध्ये पळते. तेव्हा आता सायली किचनमधून बरोबर तिला पाहते. ती विचार करत राहते, ही अस्मिता ताई सारखी का तिकडे जात असेल. तेव्हा आता अस्मिता रूममध्ये येते आणि पटकन तो मोबाईल घेत आनंदाने उड्या मारत म्हणते की आता सायली आणि अर्जुनचं बिंग फुटणारच. ते दोघे खरे नवरा बायको नाही आहेत हे मी सर्वांना दाखवणारच. असं म्हणून ती पटकन आता खाली येते आणि तिच्या रूममध्ये जाते. तेथे गेल्यानंतर ती आता मोबाईलमध्ये चेक करून पाहते तर त्यामध्ये एकही व्हिडिओ नसतो. आता सायली लगेच अस्मिताच्या रूमजवळ येते आणि तेथून पाहत असते की अस्मिताचं नक्की काय चाललंय. आता अस्मिता सर्व मोबाईल चेक करते परंतु त्यामध्ये सायली आणि अर्जुनचा एकही व्हिडिओ नसतो. तेव्हा ती खूप वैतागते आणि म्हणते, असं कसं होऊ शकतं. तर सायलीला आता आठवतं की मी अर्जुनला म्हटलं होतं की अस्मिता ताई तुमच्याकडे आली होती, त्यांचं काहीतरी काम होतं, तुम्ही स्टडीमध्ये बसला होतात तेव्हा. अर्जुन म्हणतो, आलीच नव्हती ती. म्हणून तो तिला एक पुस्तक द्यायला सांगतो. तेव्हा सायली आता अर्जुनचं पुस्तक घेत असताना तिला समजतं की इथे कुणीतरी मोबाईल ठेवलाय. तेव्हा त्या मोबाईलमध्ये पाहते तर बद्दल बोलतानाचा सर्व व्हिडिओ हा रेकॉर्ड झालेला असतो. ते पाहून सायलीला आता खूप मोठा धक्का बसतो. सायली लगेच तो व्हिडिओ आता डिलीट करून टाकते. त्यामुळे अस्मिताकडे काहीही पुरावा राहत नाही. इकडे आता अस्मिताचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. त्यामुळे ती म्हणते, इथे झालेली गडबड आता मला अन्वीला लवकरात लवकर सांगायलाच हवी. म्हणून आता ती लगेच प्रियाला फोन करणार असते आणि तिला भेटण्याचं ठरवते. तर आता अस्मिता आपली पर्स घेऊन जेव्हा बाहेर जायला निघते तेव्हा सायली आता पुढे येते आणि विचारते, अस्मिता ताई आज घरात दसरा आहे आणि तुम्ही कुठे चालला आहात. तेव्हा तुला काही करायचंय, मी कुठेही जाईन, तू कोण मला विचारणारी. असं म्हणून अस्मिता उत्तर देण्याचं टाळते. आता सायलीला माहीत झालेलं असतं की अस्मिता नक्की कुठे चालली आहे. म्हणूनच सायली आता तिला पुढे काहीही विचारत नाही. अस्मिता आता सायलीकडे रागात पाहतच तेथून जाते. मग त्यानंतर सायली आता अस्मिताच्या रूमकडे पाहते आणि तेथे आता ती मोबाईल ठेवण्याचं ठरवते. आता सायली पण तिच्या विरोधात एक प्लॅन करते आणि तिच्या ड्रेसिंग टेबलवर लगेच व्हिडिओ शूटिंग ऑन करून मोबाईल ठेवते, जेणेकरून अस्मिताचा पुढचा प्लॅन काय आहे, तन्वी आणि ती नक्की काय प्लॅन करतायत हे मला समजेल या विचाराने. तर आता मोबाईल ठेवून सायली गुपचूप तेथून बाहेर जाते. इकडे अस्मिता गेटजवळ आलेली असते. ती प्रियाला फोन करत म्हणते की मला तुला भेटायचंय. तेव्हा लवकरात लवकर गुड न्यूज सांग, मोबाईलमध्ये नक्की काय रेकॉर्ड झाले असं प्रिया विचारते. तेव्हा आपला सर्व प्लॅन फ्लॉप झाला, काहीच रेकॉर्ड नाही झालं असं आता अस्मिता म्हणते. तर प्रियाचा मूड ऑफ होतो. ती मनातल्या मनात म्हणते की सगळा प्लॅन फेल केला, हिला एक कामसुद्धा तर जमत नाही. असं म्हणून आता ती म्हणते की अगं अस्मिता, मला खूप काम आहे, आज दसरा आहे ना, त्यामुळे मी थोडी बाहेर आली आहे, मला लवकरात लवकर घरी पोहोचायचं आहे, नाहीतर बाबा ओरडतील. असं म्हणून ती आता अस्मिताबरोबर बोलण्याचं टाळते आणि फोन ठेवते. तर आता इकडे अस्मिता विचार करते, रूममध्ये जाते आणि असा वेगळा काहीतरी भन्नाट प्लॅन करते आणि AC लावून मस्तपैकी डोकं शांत देखील करते. असं म्हणून ती आता रूममध्ये जाण्याचा विचार करते. इकडे प्रिया तनतन करत असते की अस्मिताचा मोबाईल तिच्यासारखाच मंद आहे, कारण कसं काही रेकॉर्ड झालं नाही, तिच्यासोबत राहून मलाही माती खावी लागते. आता मी कुठे अडकली आहे माझंच मला कळत नाही. असं म्हणून प्रियाला स्वतःचाच राग येतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अस्मिता ही रागातच सायलीला म्हणते, तुझी हिंमतच झाली कशी की माझ्या रूममध्ये तुझा मोबाईल, त्यामध्ये व्हिडिओ शूटिंग देखील काढलं. तर आता सायली म्हणते, मग आमच्या रूममध्ये तुम्हाला असं काय पाहायचं होतं, तुम्ही सुद्धा आमच्या रूममध्ये मोबाईल ठेवला होता. तर आता अर्जुन हे सगळं बोलणं ऐकतो. त्याला सायलीच्या हुशारीचं कौतुक वाटतं. सायली अस्मिताला चांगलीच झापते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.